गुड मॉर्निंग गाईज. आता आपली तयारी आहे नेक्स्ट व्लॉग, नेक्स्ट डेस्टिनेशन, न्यू व्हिडिओ. डेस्टिनेशन तुम्हाला व्हिडिओमध्ये समजेलच, थंबनेलमधून तुम्हाला समजलंच असेल. तो आता हर्ष आता आपला गाडी लोड करतात आहे. आता हर्ष लोड करतात आहेत बाईक. बाय बाबू, येते बसतो इथे. चल चला बाय. गणपती बाप्पा. आता आपला डेस्टिनेशन आहे 200 किलोमीटरचं अंतर आहे. रात्री पाऊस पडल्यामुळे वातावरण एकदम थंड झालेलं आहे. माणगाववरून आपण निघालेलो आहे. नमस्कार मंडळी, अल्टिमेट जर्नी विथ झरेकर्स या चॅनलमध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे. आज आपली स्वारी निघालेली आहे माणगाववरून. सरळ 200 किलोमीटर लांब आपलं अंतर आहे. अजून डेस्टिनेशन तुम्हाला थंबनेलवरून कळलं. आपण चाललेलो आहे रत्नागिरीला. रत्नागिरी ॲक्च्युली माणगावमध्ये आम्ही काल जो स्टे केला त्याच्यामध्ये जरा श्रावणीची झोप झाली नाही आहे. लाईट गेली होती, पाऊस पण पडत होता, थंडगार वातावरण होतं, पण माझी झोप झाली, पण तिला झोप नाही झाली आहे. ॲक्च्युली मच्छर चावत होते तिला, त्याच्यामुळे तिची झोप झाली नाही आहे. त्यामुळे तिला जरा थकल्यासारखं वाटतं आहे. तर कुठे आपण थोडंसं चहा बिस्किट खाल्लेलं आहे फक्त. आता बघूया पुढे आपल्याला काय नाश्ता वगैरे मिळतो का. आपण आता हायवेला लागलो आहे. ठीक आहे. ॲक्च्युली हा जो हायवे आहे हा लोकल रोडसारखा वाटतो आहे, कारण हा हायवे खूप छोटा आहे आणि नेहमी इथे ट्रॅफिक होते. कारण की जेव्हा पण आम्ही इथून जातो तेव्हा नेहमी ट्रॅफिक असते. आजची सकाळ आहे म्हणून हा ट्रॅफिक नाही आहे. जर संध्याकाळ झाली तर ट्रॅफिक चालू होते पूर्ण. त्याच्यामुळे खूप कंटाळा येतो. ठीक आहे. तर बघूया नाश्त्याचं आपण तर बघूया आता काय करायचं कुठे. त्याप्रमाणे आपण हॉल्ट घेऊ, कारण की इथे फक्त चहा बिस्किट खाल्लेलं आहे आम्ही आणि नाश्ता करणं गरजेचं आहे आपल्याला. ठीक आहे. हा रोड जो आहे ना डांबरी रोड आहे म्हणून मस्त गाडी चालली आहे मस्क्यासारखी. बाकी सगळा रोड आहे ना सिमेंटचा आहे. त्या सिमेंटच्या रोडवर काय होतं, फ्रिक्शन जास्त होतं, गाडी वॉबल होते. ठीक आहे, स्टेबल नाही राहत. हा बघा आला सिमेंटचा रोड. हो सुसाट आहे रोड, पण गाडी स्टेबल नसते सिमेंटच्या रोडवर, आम्हाला फील होतं. हो, डोंगर बघा ते, बापरे, एकदम ग्रीन मस्त डोंगर रांगा दिसत आहेत. मस्त हिरवेगार डोंगर आणि खुल्ला एकदम सुसाट रस्ता. अजून काय पाहिजे रायडरला, सुसाट रस्ता आणि हिरवळी. त्याच्यामुळे गाडी चालवायला खूप मजा येते. आणि सकाळचं वातावरण हाय केलं बघा त्याने. बघा रायडर काय थांबलेत बाजूला. सकाळचं वातावरण एक नंबर असतं. थोडंसं थंड वातावरण आहे, किंचित ऊन पडलेलं आहे. श्रावणी बोलते गाडी थोडा हळू चालवा, कारण रस्ता थोडासा ओबडधोबडसारखा वाटतं आहे, गाडी आपटते. त्यामुळे मी जरा गाडी हळू चालवतो आहे. आणि ती वाट बघते नाश्त्याची. ठीक आहे. पण क्लायमेट खूप सुंदर आहे. तुम्हाला काचेतून दिसेल बघा, ती मागे बसली आहे. तिला काय तिचा आवाज येत नाही व्हिडिओमध्ये येऊ शकत नाही, कारण की ती मागे बसल्यामुळे आमच्याकडे काय हे नाही आहे, ते इंटरकॉम जो असतो तो सिस्टम नाही आहे आमच्याकडे. बघू नेक्स्ट टाईम आम्ही घ्यायचा प्रयत्न करू तो. चला
तुम्हाला दिसतंय गांधार पाले लेणीज आहेत, केव्ज आहेत सगळ्या रस्त्यामध्ये आम्हाला दिसलं. आम्ही जाणार नाही तिकडे, सॉलिड केव्ज आहेत, तिथून लांबूनच दिसते. आणि एवढ्या उन्हाळ्यामध्ये पण ना इकडे ग्रीनरी खूप छान आहे. हे बघा किती छान ग्रीनरी आहे. आता आपण पोचलो आहे महाड. महाडच्या आपण आता त्या मगाशी आपल्या त्या लेणी बघितल्या, त्या ॲक्च्युली बुद्धिस्ट लेण्या आहेत. अगोदर तिथे बौद्ध लोक राहत होते आणि त्या लेणीचं नाव होतं गांधारपाले लेणी. आणि खूप म्हणजे जवळजवळ 2000 वर्षापूर्वीचा इतिहास आहे त्या लेण्यांना. आणि जवळजवळ त्या लेण्या महाडमध्ये आहेत आणि त्या मुंबईपासून 105 किलोमीटरच्या अंतरावर आहे आणि बरोबर हायवेला लागूनच आहे. तुम्ही थांबून तिथे वरती जाऊ शकता आणि ते शिड्या पण बनवलेल्या आहेत. शिड्या पण बनवलेल्या आहेत, छोट्या शिड्या आहेत, तुम्हाला दिसल्या असतील. तेवढ्या लांबून मी झूम केलं, तुम्हाला दिसलं की नाही मला माहिती नाही, पण तिथे शिड्या आहेत, मला दिसल्या. पावसाळ्यामध्ये शिड्या एकदम स्लिपरी असतात सहसा, तर तिथे कुठं जात नाही कोण, ठीक आहे. पण ते पर्यटन स्थळ म्हणून त्याला कोणी घोषित केलं आहे. पण छान आहे. नेक्स्ट टाईम आपण इथे आलो ना तर आपण तिथे व्हिजिट करू नेक्स्ट टाईम, क्योंकि मला बघायचं आहे. कारण लेण्या बघायला जरा चांगलं वाटतं, मला आवडतं. श्रावणी मागे बसली आहे, मागून बोलते आहे, तू मला फक्त लेण्यात दाखवत राहणार आहेस की नाश्ताने जेवायला थांबणार आहेस? अरे मी बोललो, अरे तर कोणतं हॉटेलला येणार आहे कुठे रस्त्यावर, तर मी कसं थांबू? हॉटेल तर यायला पाहिजे. सगळं सामसूम आपण एवढं सकाळी निघालो आहे तर सगळं काही उघडलंच नाही आहे. आणि तुम्हाला बघा, तुम्हाला पण कॅमेरामध्ये दिसत असेल अजून कुठे हॉटेल पण आलं नाही आहे. आता जस्ट कुठे हॉटेल, आता पुढे एक आपला भोगदा येईल मोठा, तो आपण बघूया. नंतर मग हॉटेलमध्ये थांबूया, कारण की भोगदा क्रॉस केल्यावरच सगळे हॉटेल्स आहेत, मध्ये कुठे हॉटेलच नाही आहे. कारण की भूक तर मला पण लागली आहे आणि तिला पण लागली आहे. मग तिला भूक लागली, ती वैतागली आहे. आता बघू तर हॉटेल, जसं पहिलं हॉटेल दिसेल आपण तिथे ब्रेक घेऊ, कारण की भूक सहन होत नाही भाई आपल्याला. सकाळचा नाश्ता पूर्ण एकदम गच्च झाला पाहिजे ना, तो झालेला नाही आहे, ठीक आहे. म्हणून ती मागून असं डिवसते, मला घडीघडी डिवसते, थांब बघ हॉटेल बघ, थांब भूक लागली आहे. चला बघू आता कुठे हॉटेल भेटतं का. मला तर अजूनपर्यंत इथं काही दिसलेलं नाही आहे. गाडी एवढं चालवतोय पण एकही हॉटेल किंवा एकही दुकान आता दिसलेलं नाही आहे. महाडमध्ये मला काहीच दिसलेलं नाही आहे, ठीक आहे. चला कनेक्ट राहा, व्हिडिओ पूर्ण बघा भाई, आणि चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि सगळ्या लोकांना हा शेअर करा, कारण की मी पूर्ण माझा पूर्ण प्रवास आपण एक्सप्लोअर करणार आहोत. जेवढे व्हिडिओ होतील तेवढे 7, 8, 9. अरे हे छोटे छोटे जे स्पीड ब्रेकर आहेत ना, म्हणजे रस्त्यामध्ये खूप चांगला असतो, मध्येच रस्ता खराब, त्याच्यामुळे पूर्ण स्पीडची वाट लागते. हा माझा पूर्ण प्रवास मी एक्सप्लोअर करणार आहे, तर तुम्ही नक्की सगळे व्हिडिओ बघा. आता पुढे आपल्याला घाट लागणं, आपला पुढे हा बघा भोगदा येतो आहे, कशेडीचा भोगदा आहे. घ्या आता भोगद्यात घुसूया आपण. 1, 2, 3 घुसलो.
आहेत 10:30. 100 किलोमीटर चिपळूण फक्त 20 किलोमीटर आहे. त्याच्या अगोदर आम्ही ब्रेकफास्ट केला. हां, चिपळूण 20 किलोमीटर आणि 25 किलोमीटर. चिपळूण आहे 20 किलोमीटर. त्याच्या अगोदर ब्रेकफास्ट करायला थांबलो आहे. फायनली मी तुम्हाला सांगतो आम्ही कुठे चालतो. सांगूया का? सांगू कुठे चालतो? कुठे चाललो सांगू का? फायनली आमचे पहिलं डेस्टिनेशन आहे रत्नागिरी. तर रत्नागिरीमध्ये आम्ही कुठे चाललो आहे तुम्हाला मी नंतर सांगतो, बरोबर? तर थोडं ब्रेकफास्ट करूया. तिने मागवलं आहे हाफ बॉईल ऑमलेट पाव, सगळ्यात बेस्ट. अजून माझं हे उरकलेलं नाही आहे अजून. सकाळचं उरकलेलं नाही आहे, तिचं उरकलेलं आहे, पण माझं उरकलेलं नाही आहे. त्याच्यामुळे जरा टेन्शन. ठीक आहे, तर कनेक्ट राहा, व्हिडिओ पूर्ण बघा. आता मगाशी भाई मी काय सांगू तुम्हाला मी दाखवतो. ब्रेकफास्ट पडलो असतो नाही, अडकला पाहिजे ते माझा. तुम्हाला हॉटेल दाखवतो. आणि बाई काय मी सांगू तुम्हाला, एक नंबर रोड आहेत ना. मी एवढा खुश झाला. ड्रायव्हरला काय पाहिजे असतं? सुसाट रोड, बाजूला डोंगर, ग्रीनरी, सुपर. हे बघा तुम्हाला दाखवतो. आणि हे जे हॉटेल आहे, हॉटेलचं नाव आहे समाधान. तसं हॉटेलमध्ये आणि आपली गाडी इथे उभी आहे पॅन्थर. ठीक आहे, हॉटेलमध्ये एक छान गोष्ट तुम्हाला दाखवतो. हे बघा, तसं हॉटेलमध्ये आतमध्ये आलो ना, महाराज इथे जेवायला बसलेत, शिरड्या बसले, भोजनास तृप्त झाले स्वराज्य. ठीक आहे, चला आपली ऑर्डर अजून आली नाही. श्रावणी तिथे बसली. ऑर्डर आलेली आहे आपली. ऑमलेट भूक लागली आहे ना. आता गचकते बघा, कशी गचकते बघा. स्वतःचं शूट करत नाही म्हणून मला बोलतो शाण्या. आम्ही पण गचकणार आहे काय. माझं आलं ना, लिपस्टिक पसरले. आता भेटू नंतर, मोठं सेटअपवर भेटू आपण. आता बिल घेऊया. जायचं का वॉशरूमला? नक्की, चांगलं आहे वॉशरूम. ओके, आमचा ब्रेकफास्ट डन झालेला आहे. इथून 2 तासाचं रनिंग आहे अजून. परफेक्ट, 1 तासाचं रनिंग आहे. कॅमेरा प्रॉपर सेट आहे. दिसतेस तू बघ? होय दिसते. आता तुम्हाला दाखवतो श्रावणी कशी गाडीवर बसते. हे टाकला पाय, माझी सीट घाण करून. कारण की सॅडल बॅग लावलेत ना आपल्याला. हो हो, सरक मागे. ओके, बसली. आता मी बसतो. हे बघा, बसलेलो आहे आम्ही. एक टास्क सॅडल बॅग लावली तर मग काय करणार. ठीक आहे, चला लेट्स गो. बाप्पा मोरया. अजून 105 किलोमीटरचं अंतर आहे. 2 तास दाखवतोय. चला.
आता आम्ही एका ठिकाणी थांबलो होतो हॉटेलमध्ये. छान होतं हॉटेल ते. आणि दोघांनी थोडा स्नॅक्स खाल्ला. ऑमलेट पाव वगैरे आम्ही घेतला होता आणि चहा कॉफी पिलो. बस झालं तेवढं. डायरेक्ट आता आपण डेस्टिनेशनवर जाऊन थांबूया. आता मध्ये आपल्याला बघू काय लागलं तर आपण घेऊ खायला अजून. ठीक आहे. चला आता रोड खूप छान आहे. हळूहळू ऊन वाढत चाललेलं आहे. बरं सकाळी आम्ही निघालो ना माणगाववरून तेव्हा थंडी होती. महाडला आलो थोडंसं ऊन आलं. थोडं फॉगी होतं. आता हळूहळू ऊन वाढत चाललं आहे. रस्ता पण सुसाट आहे बघा. आता श्रावणीची टाकी फुल आहे. माझी पण टाकी फुल आहे. आता एकदम रिलॅक्स असणार. ती मागे बसणार आहे आणि मी पण जरा एकदम रिलॅक्समध्ये गाडी चालवणार आहे. कारण की खाल्ल्यावर मग डोकं चालतं आणि नाही खाल्लं असेल तर डोकं दुखायला लागतं आणि डोकं फिरतं. चिडचिड होते. आता मग आपण डायरेक्ट आता डेस्टिनेशनवर जाऊन थांबूया. चला कनेक्ट राहा. व्हिडिओ पूर्ण बघा. आंबे खाऊया आपण जरा. काय कसं काय भाव आहे? 300 रुपये डझन. 2 आंबे कापून द्या ना. जे काय ते पैसे घ्या. खायला फक्त हा खायचं आहे. घेऊन जा. घेऊन ना ते हे होणार. आम्हाला घरी जायला अजून 5 दिवस आहे. हो कसं आहे दिसतं? आंबा खा आंबा. नमस्कार मित्रांनो. आंबे खाऊन झालेले आहेत आमचे. 6 आंबे मी घेतले आणि 2 तिथेच खाल्ले आणि 4 बरोबर घेतले. म्हणजे आम्हाला पकडाना एक 150 रुपयाला तिने आम्हाला 6 आंबे दिले. हापूस आंबे. भूक लागली होती म्हणून आम्ही तिथेच तसंच खाल्लं. ठीक आहे. आता आम्ही ऑलमोस्ट एक 15 ते 20 मिनटाच्या अंतरावर आमचं डेस्टिनेशन आहे. ठीक आहे. आता आपण व्हिडिओ इथेच एंड करतो आहे कारण आम्ही तिथे स्टे नाही करणार आहोत. ठीक आहे. हा ब्लॉग इकडे एंड होणार आणि त्याच्या पुढे दुसरा ब्लॉग चालू होईल. कारण की हा पूर्ण खूप मोठा ब्लॉग आहे म्हणून 2 याच्यामध्ये डिवाईड केलेला आहे मी. ठीक आहे. तुम्ही कनेक्ट राहा. व्हिडिओ पूर्ण बघा. कारण आम्ही हा जो प्रवास केलेला आहे खूप छान झाला आहे प्रवास. नवीन गोष्टी आम्हाला पाहायला मिळाल्या. ठीक आहे. व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. नक्की आम्ही रत्नागिरीमध्ये कुठे पोचलो आहे हे तर तुम्हाला आता कळेलच पुढच्या ब्लॉगमध्ये. कारण की आम्ही बघा तुम्हाला दिसलं असेल श्री क्षेत्र गणपतीपुळे या ठिकाणी आपण पोचलेलो आहे. आणि नक्की तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये गणपतीपुळे पूर्ण आपण एक्सप्लोअर करणार आहोत. कारण की ब्लॉग खूप मोठा झालेला आहे. त्या 2 ब्लॉगमध्ये आम्ही डिवाईड केलेला आहे. चला तुम्ही कनेक्ट राहा. व्हिडिओ पूर्ण बघा. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये.